GTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। दिग्रस बुद्रुक ग्रामपंचायतमधील निधीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी। मुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली यांना निवेदन देऊन सुद्धा अद्याप कोणतीही कार्यवाही नाही। कळमनुरी तालुक्यातील डोंगरकाळा येथून जवळच असलेल्या दिग्रस बुद्रुक येथील ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय निधीत भ्रष्टाचार झालाय। या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। कळमनुरी तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच यांनी काही ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी धरून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। यामध्ये नाली बांधकामाच्या नावाखाली वेगवेगळ्या तारखांना शासकीय निधीतून 21,27,513 रुपयांचा निधी उचलण्यात आला। हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे। सार्वजनिक शौचालय उभारण्यासाठी मागील 2 वर्षात 2,64,917 रुपये निधी उचलण्यात आला। मात्र गावात एकही सार्वजनिक शौचालय अस्तित्वात नाही। ग्रामपंचायत कार्यालयाच्या खर्चासाठी 4,51,000 रुपये तर रंगरंगोटीसाठी 99,397 रुपये इतका निधीही काढण्यात आला आहे। विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय हे एकाच खोलीचे असून एका खोलीसाठी रंग देण्यासाठी 99,397 रुपये उचलून भ्रष्टाचार केल्याचा प्रकार उघडकीस आला। अशा प्रकारे अनेक भ्रष्टाचार ग्रामपंचायतकडून कंत्राटदाराला हाताशी धरून करण्यात आले आहेत। ही सर्व माहिती शासनाच्या मिनी पंचायत या ॲपद्वारे प्राप्त झाली। यामुळे या सर्व निधीच्या नावाखाली लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कार्यवाही करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनावर महेश काळेवार, गोलू साळवे, परसराम करपे, अजय हमदे, संभाजी कांढरे, आशुतोष गोरे, शिवशंकर गोरे, धनराज गोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। गेले 3 ते 4 महिन्यांपासून अद्याप कोणतीही चौकशी किंवा दोषींवर कारवाई करण्यात आली नाही। तरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा दिग्रस बुद्रुक येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। नमस्कार, आम्ही दिग्रस बुद्रुक या ग्रामपंचायतचे रहिवासी आहोत। आम्ही 20 जानेवारी रोजी ग्रामसेवक यांना त्यांच्या कार्यकाळात जे कामं झाले गावाबद्दल त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती विचारली असता त्यांनी आम्हाला टाळाटाळीचे उत्तर दिले। त्याच्यानंतर आम्ही हे जे प्रकरण झालं त्याच्यानंतर आम्ही जो अर्ज करण्यास आम्ही BDO ऑफिस येथे गेलो असता तिथे बोतीकर साहेब नावाची साहेब होती। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की याची तात्काळ चौकशी लावण्यात येईल, पण या गोष्टीला 3 महिन्याचा कालावधी लोटून झाला असताना तिथून कुठल्याही प्रकारची आम्हाला प्रतिसाद भेटलेला नाही। त्याऐवजी वारंवार तिथे दिरंगाई व टाळाटाळ होत आहे आणि याच्यानंतर आम्ही आता तिथे न जाता आम्ही आता प्रशासनाला थेट आमरण उपोषणाचा इशारा देत आहोत। पाणी पुरवठा विभागामार्फत नळ जोडणी केली जाते, पण प्रत्यक्षात एकही नळ जोडणी नाही, याची पण चौकशी व्हावी। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।